आज आपण कैरीचा आंबट गोड तिखटाचा सार बनवणार आहोत। नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण हा सार बनवत आहोत। हा अतिशय सोपा आहे बनवायचा, तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा। त्यासाठी आपण सर्वात आधी अर्धी वाटी धने घेतलेले आहेत, 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। हे आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत। यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि या ठिकाणी अद्रकचा एक तुकडा घालून सुकलेल्या 4 या ठिकाणी मी मिरच्या घातलेल्या आहेत। आता आपण यांना बारीक करून घ्यायचं। यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याची व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही पेस्ट बघू शकतात किती बारीक झालेली आहे। दुसऱ्या ठिकाणी आपण एक कैरी घेणार आहोत। तिला स्वच्छ धुवून पुसून आपण तिच्यावरचे साल काढून घेणार आहोत। मैत्रिणींनो, कैरी ही थोडीशी आंबट असली पाहिजे, जेणेकरून आपला सार आहे तो सुद्धा टेस्टी लागतो। तर या ठिकाणी मी कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालणार आहोत। मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची। ती तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरं घालणार आहोत आणि 1 चमचा सफेद उडीद डाळ घालणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये कैरीचे काप घालणार आहोत। मैत्रिणींना तुम्ही बघू शकता, मी कैरीचे काप जरा लांबटच ठेवलेले आहेत। यामध्ये कढीपत्तासुद्धा घालायचा आहे आणि याला व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालणार आहोत आणि या ठिकाणी आपण 1 चमचा हळद घालणार आहोत। आता हिंग आणि हळदला आपण कैरीमध्ये व्यवस्थित परतवून घेऊयात। ही सगळी प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवर करायची आहे। आता आपण कैरीला शिजवण्यासाठी झाकून ठेवणार आहोत। या ठिकाणी आता तुम्ही झाकण काढून बघू शकता, कैरी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आणि तिच्या जो सालाचा भाग होता, जो हिरवा दिसत होता, तो सुद्धा व्यवस्थित येलो कलरचा झालेला आहे। आता यामध्ये आपण जे मिश्रण दळून घेतलेलं ते घालणार आहोत। आता त्या मसाल्यामध्ये कैरीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे। आणि पुन्हा आपण ह्या मसाल्यामध्ये कैरीला शिजायला ठेवणार आहोत। आता आपण पुन्हा याला मिक्स करून बघूया आणि यामध्ये मी मिक्सरचं भांडं घेऊन पाणी घालून घेत आहे। आता तुम्हाला हा सार किती घट्ट करायचा आहे, किती पातळ करायचा आहे, यानुसार तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकतात किंवा कमीसुद्धा करू शकतात। पण या ठिकाणी आता मी दाखवते तुम्हाला। तर साधारणतः 2 ग्लास ते 2.5 ग्लास पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये बघा, गोडपणा येण्यासाठी आपण यामध्ये गूळ घातलेला आहे, साधारणतः 2 ते 3 चमचे। आणि आपण हा सार व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। गूळ विरघळल्यानंतर आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि एक छान उकळी येऊ देणार आहोत। या ठिकाणी आता उकळी आलेली आहे। आता आपण या सारवरती कोथिंबीर घालून घ्यायची बारीक चिरून आणि मस्त या सारचा वास संपूर्ण स्वयंपाकघरात दरवळत आहे। तर आपला सार तयार झाला आहे
आता आपण याला मस्त सर्व करून घ्यायचं आहे आणि याचा आस्वाद घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा उन्हाळ्यात अशा टेस्टी आणि चटपटीत अशा गोड आंबट तिखट कैरीच्या सारचा आस्वाद घेऊ शकतील. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय करून बघितल्यानंतर कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. तर आता आपण याचा आस्वाद घेऊन बघूया. आजसाठी एवढंच. धन्यवाद.